नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एकूणच परिवहन मंत्र्याची मोठी घोषणा आहे। महिलाच नव्हे तर आता पुरुषांनाही मिळणार आहे एसटीच्या प्रवासामध्ये विशेष सवलत। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आता कशा पद्धतीने महिलाच नव्हे तर पुरुषांनाही या एसटीच्या प्रवासात विशेष सवलत मिळणार आहे व परिवहन मंत्र्याची ही मोठी घोषणा काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, महिलाच नव्हे पुरुषांनाही मिळणार एसटीच्या प्रवासात विशेष सवलत, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा। बघा अपडेट काय सांगतोय। सोलापूर प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक 1 ची परिवहन संस्था निर्माण करणे हेच या ठिकाणी ध्येय असेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले। बघा, एसटीच्या या 77व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त ते बोलत होते। यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय डॉक्टर माधव कुसेकर, एसटीचे सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की गेली 77 वर्ष ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता चांदापासून बांध्यापर्यंत आणि गावखेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्याने प्रवासी सेवा देण्याचं काम हे एसटीने अविरतपणे केलेलं आहे। भविष्यात एसटी आपला शतकोत्तर महोत्सव निश्चितच पूर्ण करेल, कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ हे एसटीला मिळालेला आहे। 75 वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या खूप कमी संस्था हे देशात अस्तित्वात आहेत, अर्थात एसटी महामंडळ त्यापैकी एक आहे। आज 77 वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या या सामाजिक जीवनातील एसटीचे महत्त्व यत्किंचितही कमी झालेलं नाही। त्यामुळे लोकाश्रय लाभलेली आपली एसटी ही भविष्यात अशीच मार्गक्रमण करत राहील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। भविष्यात दळणवळण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी स्मार्ट एसटी उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे, असे देखील प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले। बघा, यावेळी बस फॉर असं या एसटी प्रेमी संस्थेने तयार केलेल्या गेल्या 77 वर्षातील एसटीचा प्रवास चित्रमयरित्या दाखवण्यात आलेले एसटीचा वाहननामा हे कॉफी टेबल पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले। यावेळी एसटीतील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांचा अध्यक्ष सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला। त्यामुळे धुळे नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते, साक्री आगाराचे आगार व्यवस्थापक सुनील महाले, धुळे नंदुरबार विभागाचे यंत्र अभियंता पंकज महाजन, जालना विभागाचे यंत्र अभियंता सुरेंद्र तांदळे व सिंधुदुर्ग विभागाचे स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे यांचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला। बघा, आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना सवलत, कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशाने लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत देण्याची घोषणा यावेळी मंत्री सरनाईक यांनी केली। त्यानुसार येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे आणि याचा फायदा ई शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना या ठिकाणी होणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने महिलाच नव्हे तर पुरुषांनाही आता एसटीच्या प्रवासात विशेष सवलत मिळणार आहे। परिवहन मंत्र्याची ही मोठी घोषणा काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।